झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग. कसं आहे अक्षर मोत्याचे दाणे आर्टिफिशियल मोत्याचे दाणे व्याकरणाच्या खंडीभर चुका आहेत. कुठे चुका आहे अग्निहोत्री हे बघा व्याकरण तुमच्यापेक्षा माझं जास्त चांगलं आहे. तुम्हाला एवढं आहे ना घ्या तुम्ही लिहा ना. अक्षर तुझं चांगलं आहे तुझी मस्त आहे मस्त अक्षर मस्त अक्षर मोत्याचे दाणे. पाटकर रोहनदेव रोहिणीदेव वामनराव देव झाले. हे कुठले 3-3 देव काढले तुम्ही? अगं खरे 33 कोटी आहेत इथे मी 3च टाकले. कोण आहे ती माणसं पण? अगं रोहनदेव आणि रोहिणीदेव नवरा बायको आणि वामनराव देव म्हणजे वडील त्यांचे नाही छोटासा मुलगा आहे तो. अहो मग 3-3 जणांची नावं कशाला एक काय ती पत्रिका करा ना. अगं वामनराव देव चिडले ना भोकाड पसरला ना त्यांनी राडा होईल सगळा. काहीतरी कोण माणसं बोलावताय ना हे काय लिहिलंय? कुठे या पराडकर अग्निहोत्री ती दीर्घ रस्व करायचं उलटे केले बरं लिहिलंय पराडकर. हे काय लिहिलंय तो? ही तडीपार आहे तापडी आहे तापडिया. शी किती घाणेरडं अक्षर आहे तुमचं. अगं त्याला स्वच्छ अक्षरात लिहून दिलं ना तरी त्याला ते कळणारच नाहीये. मी त्याला SMS पाठवणारच आहे वेगळा. जळलं लक्ष. पण ऐका त्या पत्रिकेवर जेव्हा नावं घालाल ना तेव्हा जरा बरं अक्षर काढा कळलं ना. नाही हे पहा हॅलो माझं ऐका हारासाठी तुम्हाला ऍडव्हान्स पैसे मी दिलेले आहेत. होय मला योग्य वेळी तिथे हार पाहिजे म्हणजे पाहिजे. मला हार पत्करायला लावू नका तिथे. हॅलो हा झालं का तुमचं झालं का? चाललंय बरं मी काय सांगतो लक्ष द्या माऊली. या बाहेरगावच्या पत्रिकांची जबाबदारी मी माझ्यावर घेतलेली आहे. मुंबईच्या पत्रिका देण्याची जबाबदारी दिगंबर माऊली आणि वल्लभ माऊली तुम्हा दोघांवर टाकण्यात आलेली आहे. ओके मुंबईची पत्रिका म्हणजे सोपं एकदम. जोगी जोग जोगदंड जोगळेकर तो काय बोलतो ऐकणार आधी धांद्रक. हा ऐका मुंबईच्या पाहुण्यांना जी काही पत्रिका पाठवायची आहे त्याची यादी मी तुम्हाला दिलेली आहेच आहे. बर त्यानंतर लग्न कार्यालयात जाऊन यायचं आहे. हा तिथे काय काय नाही काय काय हवंय काय काय आणखीन लागणार ते आधीच जाऊन बघायचं आहे. आयत्या वेळी गडबड गोंधळ खपून घेतला जाणार नाही. सगळी कामं पटापट वेळेत व्हायला हवीत अगदी. लिसन तुम्हाला कळतंय ना माऊली काय म्हणतोय ते? एवढं गहन विचार कसला करताय? अगं आपल्या लग्नात एवढी धावपळ झाली होती का ग? ईश आता आपल्या लग्नात इथे काय झालं होतं ते मला कसं कळणार? मी तिकडे होते माहेर. मला काहीच आठवत नाही. कसं आठवणार तुला काम आम्ही केलेत ना. तू तिच्या घरी पडलेला असायचा तिच्यावर इम्प्रेशन मारायला. भाऊजी मग ऐका माझं जरा ऐका हा हे पहा मानाच्या 5 पत्रिका आपल्याला द्यायच्या असतात. त्यापैकी 4 पत्रिका मी पोस्टानं पाठवलेल्या आहेत. आता एक कुलदेवतेची मानाची पत्रिका ही मात्र तुम्ही दोघांनी जोडीनं कोल्हापूरला जायचं. कुलदेवतेच्या चरणावरती पत्रिका ठेवायची. समजलं? हो माऊली पण आता रिझर्वेशनचं ऐन वेळेला कसं काय जमणार रे? त्याची काही काळजी करू नका. मी 2 तिकीट बुक करून ठेवली आहेत वॉल्वोची. हे अगदी बरोबर बोलला. अरे तू असं आम्हाला चिंता करायचं कारणच काय? त्यात बसायचं आणि दर्शनाला जायचं. पत्रिका ठेवून परत माघारी यायचं. लगेच रात्रीची गाडी बुक केलेली आहे. त्या गाडीत 2 सीट ठेवलेली आहेत. पहाटे गाडी इथे पोहोचेल. पोचता क्षणी माऊलींच्या हस्ते गरमागरम फक्कडचा चहा देण्यात येईल. चहाचं कर्तव्य माऊली पार पाडतील. आपण पेंगण्याचं कर्तव्य पार पाडू नये. न पेंगता तो गरमागरम फक्कडचा चहा प्यायचा आहे. तुम्हाला सांगतोय तेच तुम्हाला सांगतोय. काम भरपूर पडलीत माऊली काम भरपूर पडलीत. हो म्हणजे काय प्रश्न नाही. मी तर घराचं लग्न विश्वास स्वस्थ बसणारच नाहीये. इव्हन कोड्यानं सुद्धा सुट्टी देऊन टाकली. हा सांगताय काय? बघूया ना आता बस मध्ये माझ्याशी चर्चा करता का वर्तमानपत्राशी.
हा ते सगळं नंतर होईलच. महत्वाचं असं आहे तिकडनं जाऊन आल्यानंतर व्याह्यांना पत्रिका देण्याची जबाबदारी माऊली तुमची. नुसतं हो हो नको, कामाचं म्हणून घ्या. कामं पडलीच भरपूर, पटापट आवरा. पण काय गमतीशीर पद्धत येते म्हणजे ज्यांच्या मुलीशी आपल्या मुलाचं लग्न ठरलंय तर आपणच आमंत्रण द्यायचं, लग्नाला अवश्य या, आमच्या मुलाचं लग्न आहे, तुमच्या मुलीच्या काय पद्धत हो, आहे? चेष्टा करू नका, आहे ती पद्धत, जायचंय आपल्याला. या, या, काय? अगदी ओळखून या. देवकी भाभी आग्रहाचं आमंत्रण आहे बरं का. आमच्या राधाच्या लग्नाला अवश्य यायचं. अरे वा वा वा, तुमचं मनापासून अभिनंदन. वा वा वा, अरे बाप रे. आलो असतो पण मला तुला अवघड वाटतंय हो. नाही मी प्रयत्न करीन, आपण प्रयत्न करू. नाही सांगण्याचं काय नेमकं त्या दिवशी आमच्या मुलाचं लग्न आहे ना त्यामुळे. येऊ येऊ, नक्की येऊ. बसा बसा बसा. बस काय लग्नाची झाली का तुमच्याकडे तयारी? भाई साहब, शादी की तयारी कभी खत्म होती है क्या? हाँ, ती लग्न होईपर्यंत चालूच राहणार आहे काय. हो ना, लग्नाची कामं म्हणजे काय वाढतच राहतात त्या मारुतीच्या शेपटीसारखी. अहो, आमचा बंड्या दादा तर झोपेतही बडबडत असतो हॉल बद्दल, वराती बद्दल, मंगलाष्टक सुद्धा. हो आमच्याकडे काय लोक बडबडतात, राधा येणार आहे, सूद येणार आहे. हे तुमचे हे मिस्टर कधी येणार इंदोरहून? ते मला वाटतं लग्नाच्या दिवशीच उतरतील. छुट्टी नाही मिल रही ना उनको. पण आज सकाळी फोनवरती चांगली भांडले त्यांच्या बरोबर. हा मग तर त्वरित येतील. काय तुम्हाला काय माहिती? अहो, न माहित असेल काय झालंय. अहो बायकोरी धाक दाखवल्यावर कुठला नवरा ऐकत नाही. झकत काम करावीच लागतात. आमच्याकडे बघा ना उदाहरण, ते समोर आहे उदाहरण. बिलकुल. अच्छा, दुसरी बात, मेहंदीचा कार्यक्रम आमच्या घरीच होईल. एक्चुअली मेरे मन में चल रहा था कि जैसे आमच्या इकडे संगीत करतात ना तसं करायची खरं इच्छा आहे माझी. म्हणजे खरं तर आपल्यात पद्धत नाही अशी, पण त्यानिमित्ताने आपण सगळेजण एकत्र भेटलो असतो, पुन्हा एकदा मजा केली असती आपण. म्हणून मला वाटतं की आपण संगीत जर केलं तर. अहो हरकत असेल तर कारणच काय. आनंद साजरा करायचा असेल तर कुठली पद्धत नाही पाळली तरी चालते. आपण संगीत करूया. देवकी फार सुंदर गाते. हा, तरी काय खोटं बोलतोय का मी? फणसवाडीची लता मंगेशकर म्हणायचं का नाही तुला मला सांग. म्हणायचं का नाही? देवकी भाभी क्यों शर्मा रही हैं आप? नाही हो. आप गाना गाइए अहो नाही. और मैं नाचूंगी. हो जुगलबंदीच वा. और बंड्या दादा ढोलक वाजवेल. अरे मग तर काय कॉम्बिनेशन अप्रतिम आहे. वाह 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 वाह, क्या जम गया है सब. वाह वाह. नहीं नहीं, संगीत होना ही चाहिए. धमाल करेंगे हम. हो म्हणजे काय प्रश्नच नाही. वा वा. राधा. काय ग सोनिया? राधा, अगं 2 दिवसांवर लग्न आलंय तुझं. मग काय वाचत काय बसलीयस? मी मदत करायला आले. तुला माहितीये असं म्हणतात लग्न घरी मदत करावी. का तुला परत लग्न करायचंय? मुनमुन आहे ना, पण त्याचं काय? मी का करेन दुसरं लग्न? तुला बोलवतं तरी कसं असं राधा? अगं नाही, मला मानव सांगत होता लग्न घरात मदत केली ना की जो मदत करतो त्याचं लग्न ठरतं. मला वाटलं की तुला मुनमुन आहे ना. जोक ना, मला सगळं कळतं. तू रसिक आहेस तू. तुला माहितीये? नाही ग. ऐक ना, माझ्या पार्लर वाली बरोबर तुझी अपॉइंटमेंट फिक्स केली आहे मी. माझ्या पार्लर वाली बरोबर. का? कारण लग्नाआधी मला तुझा मेकओव्हर करायचा आहे.
मेकओव्हर? नो वे. गब्बू काय झालं बाळा? पण बघ नाही काय म्हणतेय. आत्या बघा ना, मेकओव्हरला नाही म्हणतीये. आता मी मेकओव्हर. बरोबर आहे अगदी तुझं. आणि तू कशाला ग तिला पटवत बसलेस? हा, सरळ उचल आणि घेऊन जा पार्लर मध्ये. अगं असं काय करतेस राधा? तुझं लग्न ठरलंय की नाही आता? हो की नाही ग? मग हे बघ साधी गोष्ट आहे. युनिफॉर्म शिवाय शाळेत जाता येतं का? नाही की नाही? मग लायसन्स शिवाय गाडी चालवता येते का? नाही की नाही? मग तसंच आहे शोना, पार्लर मध्ये गेल्याशिवाय लग्न ठरलेल्या मुलीला भोवल्यावर उभं राहता येत नाही. हा, जाणार ना शोना? शोन गब्बो. आत्या नाही ना? अगं परी, ते दूध आहे गॅसवर, जरा लक्ष दे बाई. घना, अरे ए घना, उठ बाळा. अरे घना, अरे उठ ना. अरे लग्न आहे राजा तुझं 2 दिवसावर. अरे डोंगरा एवढी कामं पडली आहेत, कपडे काय खाली घेऊन झोपलायस? अरे ती गंगा यमुना पण बघ तुझ्या लग्नाची कामं करतायत. तू काय असा झोपून राहिलास? उठ बरं, उठ, चल कामाला लाग, चल आटप लवकर. अरे कसं होणार आहे या मुलाचं? हे बाळा, अरे लॅपटॉप काय उशाला घेऊन झोपलायस? सोन्या उठ राजा, उठ काम आहेत ना पुष्कळ. अरे राधा काय म्हणेल रे मला? हा, हेच शिकवलं का मी तुला? उठ कामाला लाग बरं. चल रे, जा दिगंबरला विचार काय काम आहे का, मदत करायची. जा लवकर पटापट. अरे काय करू या मुलाचं? ए मुला, अरे लग्न आहे ना तुझं, झोप गेली की नाही? जरा असा उत्साह येऊ दे, तोंडावर चांगले पाण्याचे हपकारे मार. हा, जा पटकन फ्रेश हो आणि वाटेत आता झोपू नको. बाई आळशीपणा आणि याचा पसारा, कधी सुधारणार आहे हा मुलगा? धनमावली उठा. झोपून कसं राहताय? चला. उन्हा आली तोंडावरती, कामाला आली हातावरची, लग्न आलंय तोंडावरती. उठा. श्रमिकाला थोडस पाणी मिळेल का? 3च पत्रिका राहिल्यात. उठ. हा, अरे तुझ्या लग्नाच्या पत्रिका वाटत हिंडलोय आणि तू झोपलायस? अरे पायाचे तुकडे पडले, घामट निघाले आणि तू झोपलायस तू? अरे तुझ्या या पत्रिका वाटपामुळे सगळे क्रिकेटच्या मॅचेस मिस केल्या मी. हे नुकसान काय तुझं काका भरून देईल का? गना नाही. एकदा आपलं लग्न झालं ना की मग फक्त तू आणि मी. येस, तू आणि मी. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. मला माहिती मी बसलो नाही पाहिजे. मी सतत काम करत राहायला पाहिजे. माझं लग्न 2 दिवसाला, त्यामुळे मी काम करायला पाहिजे. मी काय करू? मी लाद्या पुसून घेऊ, मी भिंती देऊ, मी काय करू? मी हॉलवर जाऊन ताडपत्र बांधू, मी पत्रिका वाटू, मी जेवण, मी बसता का नाही? माझं लग्न 2 दिवसाला आलं, त्यामुळे मी सतत उभं राहायला पाहिजे. मी काम करायला पाहिजे. मी काय करू? आराम कर जरा घना. अरे लग्न 2 दिवसावर आलंय तुझं. थकवा चेहऱ्यावर अजिबात दिसता कामा नाहीये. तुझा फ्रेश दिसला पाहिजेस. फ्रेश. आराम कर. हा, हे बघ. अहो
अहो फॉल बिडिंगच्या साड्या दिल्या होत्या, अहो आणल्यात का? ए राधा, अगं मी तुलाच फोन करायचा विचार करत होतो. काय रे बोल. तू फोन केलास ना, आधी तू सांग. अरे तू म्हणालास ना मलाच फोन करणार होतास, काय झालं? मला कंटाळा आलाय ग लग्न या प्रकाराचा. म्हणजे सतत 24 तास लग्न 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 आणि फक्त लग्न. हो रे, आपण तेव्हाच पळून गेलो असतो ना तर बरं झालं असतं. उगाच थांबलो असं वाटतंय मला. मलाही असंच वाटतंय माहितीये का. अगं 2 मिनिटं बसायची सोय नाही. येता जाता घरातले सगळे मला टपल्या मारतात. काम कर, लग्न आहे. बसू नको, लग्न आहे. झोपू नको, लग्न आहे. हातात लॅपटॉप घ्यायची सोय राहिली नाही मला, माहितीये तुला. तुला माहितीये का घनश्याम, मला पुस्तक वाचू देत नाहीयेत घरी. अरे असं आवडतायत की जसं काय बाहेर सुनामी आली, लोक जीवाच्या आकांताने पळतात आणि मी मूर्खासारखं पुस्तक वाचत बसले. याला काय अर्थ आहे? फार सिरियसली घेतलं का रे यांनी लग्नाला? हो यार, म्हणजे साधं सोपं सरळ नाही का होऊ शकत हे सगळं. असं कुठे असतं का? कधी संपणार आहे काय माहिती आता हे सगळं. ए राधा, तू इरिटेट होऊ नको. इनफॅक्ट आय एम सॉरी, मी इरिटेट झालो. हे बघ कुछ दिनों की बात है. एकदा आपलं लग्न झालं ना की मग फक्त तू आणि मी. येस, तू आणि मी. दिग्या काका मला सांगत होता की तुझ्या स्वातंत्र्याचे दिवस आता संपणार आहे, तू तुझं स्वातंत्र्य एन्जॉय करून घे. त्याला काही बोललो नाही. तोंड देखली, मान हलवली मी, पण मनातनं जोर जोरात हसलो राधा. कारण त्याला माहिती नाहीये पण मला माहितीये की स्वातंत्र्याचे खरे दिवस सुरू होणार आहेत. कारण आपलं वेगळं आहे. आपलं वेगळं नाहीये डार्लिंग, आपलं जगा वेगळं. माझ्या पाठीत धपाटा घालायचा हक्क तुझा होता आणि आयुष्यभर तुझाच राहणार. तू आता इतकी गोड दिसतेस ना, मी तुझी दृष्ट काढू. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. माऊली, घना, ए घना. काय घना, आधी जरा माझ्या बरोबर चल चल. आई मी खूप दमलोय, आता नाही. काही दमला बिमला नाहीयेस, मला माहिती. आता लॅपटॉप काढून बसशील म्हणजे अनेक तासांची निश्चिंती. चल पटकन 2 मिनिटं चल. नाही आई मी आता खूप दमलोय. मी एक काम करतो, मी एक लेवल कम्प्लीट करतो, मग मला फ्रेश वाटेल, मग मी येतो. अरे तू 2 मिनिटं माझं काम आहे तेवढं कर आणि मग येऊन खेळणं. चल ना रे. काय एवढं अर्जंट काम आहे? तुझी दृष्ट काढायची राजा. नाही काय हे काय नवीन बिवीन काही नाही, जुन्याच पद्धती सांभाळते मी. अरे बाबा, घरात शुभ कार्य असलं ना की आपल्या माणसांची जास्त काळजी घ्यायची असते. तू हसतोस काय? तुला कशाच काही नाहीये. अरे पण लोकांचं असतं फार. हो खरंच रे, कुणाची नजर लागेल सांगता येत नाही बाबा. आणि हे बघ, माझं एक ऐकायचं. आता थोडे दिवस स्कूटरवरनं फिरणं बंद. अगं असं काही नसतं काय, नजर विजर लागणार. आणि बघ, जर स्कूटरवर फिरून मला ऍक्सिडेंट होणार असेल ना तर तो असंही होणारच आहे. चुप रे, तू मारी ना. काहीतरी अभद्र बोलू नको रे.
मोठ्या माणसांचं सगळं बोलणं मूर्खपणाचं नसतं. बर, तुझा नाहीये विश्वास, पण माझा आहे. माझ्यासाठी तरी चल ना रे, काढून घे रे दृष्ट, चल ना राजा. अरे चल रे बाबा, आता उद्या तुझी बायको आली की कुठे येऊ शकणार का मी हक्कानी हट्ट करायला? चल रे राजा, घना चल ना. आई बस. अरे आता थोडेच दिवस राहिले ना माझे तुझ्याकडे असा हक्काने हट्ट करण्याचे. आयडी, या जगात काहीही झालं ना तरी माझ्यावर तुझाच हक्क असणार आहे, कळलं? घना, मुलीचं लग्न झालं ना की ती आपलं घर सोडून सासरी जाते. त्यामुळे मग मुलीच्या आईवडिलांचं दुःख सगळ्या जगाला कळतं. पण मुलाचं लग्न झालं की तो तरी कुठे आईबाबांचा राहतो, तो त्याच्या बायकोचा होतो ना. आणि तसंच व्हायला पाहिजे. बरोबरच आहे ते, कारण पुढचं उभं आयुष्य त्या दोघांना एकत्र घालवायचं असतं ना. पण म्हणजे मुलाचं लग्न झालं की मुलगाही आईपासून दुरावतोच ना. म्हणजे मुलगी काय मुलगा काय, त्यांचं लग्न झालं की आईबाबांना दुःख तर होतच. म्हणून आत्ता ऐक तू माझं. चल. तू माझा आहे. काहीही झालं ना तरी माझ्या पाठीत धपाटा घालायचा हक्क तुझा होता, तुझा आहे आणि आयुष्यभर तुझाच राहणार. तू आता इतकी गोड दिसतेस ना, मी तुझी दृष्ट काढू? ना एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.